अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. बऱ्याच सबस्क्रायबर्सने आपल्याला विचारलंय की बऱ्याच लोकांच्या इच्छा असतात, तर इच्छापूर्तीसाठी काही व्रत असतात का किंवा मग काही गोष्टी असतात, काय केलं पाहिजे? इच्छापूर्तीसाठी मी सर्वसाधारणपणे प्रत्येकाला हीच गोष्ट सजेस्ट करेल की तुमचं जे कुठलं आराध्य दैवत आहे कोणीही, माझं असं म्हणणं नाही की प्रत्येकाचं आराध्य दैवत स्वामीच असावी, कुठलेही असू शकतात. भक्ती तुम्ही कोणाची करा ती भक्ती स्वामींकडेच पोहोचते, हे मात्र शाश्वत सत्य. तर समजा गणपती आहे, गणपती संबंधित मग आता वेगवेगळे ग्रंथ कोणते कोणते आहेत किंवा गणपतीचे अनुभव घेतलेले कोणकोणते मोठे साधक किंवा संत होऊन गेले, संत मंडळी, त्यांनी रचलेले कुठले ग्रंथ पोथी वगैरे असतील तर त्याचं अध्ययन करावं. म्हणजे आता समजा महायोगी गोसावी स्वामी होते, गोसावी महाराज, ज्यांनी मोरया गोसावी म्हणतो आपण, तर हे यांना देखील गणपतीने स्वरूपता आणि सायुज्यता प्रदान केली. तर यांचे आजही वंशज आहेत, तर त्यांच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता की आपण कोणत्या प्रकारचं व्रत उपासना करावी. यामध्ये व्रत करावे, उपवासही करावे, उपासना पद्धती आहेत आणि त्यामध्ये पारायण करावं असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. मी एक्झाम्पल दिलं गणपतीचं. सेम तसं दत्तात्रयांसंबंधित म्हणलात तर मग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहेच आहे, गुरुचरित्र आहे, गुरु लीलामृत, ह्या तीनही गोष्टीचं मी तर म्हणेल की जेवढं शक्य होईल तेवढं पारायण करावं. यामध्ये खूप जास्त चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. कारण सोपं काय आहे बघा की काय करायचं आहे, फक्त वाचन करायचं. वाचन जरी करतो आपण पठण करतो, वाचन करतो, तर यामध्ये काय होतं की आपण ते अनुभव जगतो जे इतरांचे आहेत, आणि ते अनुभव जगत असताना आपल्याला त्यांच्या शक्ती सामर्थ्याची जाणीव होते, करेक्ट, परमात्म्याच्या. आणि म्हणजे असंही म्हणजे परमात्मा किती महान असेल बघा की जो फक्त त्याच्या महाग्रंथ, जे ग्रंथ आहेत, जागृत ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातले अनुभव केवळ फक्त आपल्याला बुद्धी प्रवेश करून आपल्याकडून ते वाचन करून घेणार आणि केवळ ते वाचन करत असताना आपल्या अंगावर शहारा आणणार आणि आपल्याला जाणीव करून देणार की मला पण तुझ्या समोर याची गरज पडली नाही, माझ्या शक्ती सामर्थ्य दाखवण्यासाठी, करेक्ट, असं तो करून मिळतो. तर हे सगळं आहे, याने तर नक्कीच आपल्याला इच्छा, आपल्या सगळ्या प्रकारच्या सात्विक आणि धर्मबद्ध इच्छा आपल्या पूर्ण होतात. दुसरं जे कुठलं आराध्य दैवत आपलं असेल त्यांचे कोणतेही जागृत मंत्र किंवा बीज मंत्र असतील त्यांचे, त्याचं जास्तीत जास्त पुरस्चरण करणं, जप करणं. हे कसे करावे तर असे काही जागृत मंत्र आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय आहे, श्री स्वामी समर्थ आहे, नवारण मंत्र आहे, रामकृष्ण हरी आहे. तर हे जे मंत्र आहेत त्यांना जागृत अजून करायची गरज नाही, हे ऍक्टिव्हेटेड आहेत. तरी पण जर हे मंत्र तुम्हाला कोणत्या गुरुने दीक्षा स्वरूपात दिले तर मात्र त्याचे अनुभव द्विगुणित होतात आणि त्याचे फायदे 10 पट होतात, 10 पट. म्हणजे हे सगळ्याच गोष्टींना लागू होतं. पण आता समजा असे पण काही अनुभव आहेत, काही लोकांना मी कायम म्हणतो की समजा त्यांच्यावर काही निगेटिव्ह इफेक्ट झाले, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे, ब्लॅक मॅजिकचे वगैरे म्हणतो, तर त्यांना मी म्हणतो की विपरीत प्रत्यंगिरेचे आवर्तन करा किंवा त्याचे मंत्र दीक्षा घ्या. तर ही दीक्षाच घ्यावी लागते गुरुकडून, तर त्याचा तर आपल्याला उपयोग होतो. आपण आपल्या शक्ती सामर्थ्याने करायला गेलो तो कुठलाही मंत्र हा आधी आपल्याला ऍक्टिव्ह करावा लागतो, तो कितीतरी कोटी जप व्हावा लागतो, त्यानंतर तो ऍक्टिव्हेट झाला, मग तिथून पुढे तुम्ही मंत्र म्हटलात, मग त्याचे फायदे सुरू झाले. तोपर्यंत त्याचे फायदे होत नाही. यासाठी गुरुची गरज आहे. तर गुरुकडनं तुमचं जे कुठलं आराध्य आहे दैवत आणि त्या आराध्याच्या संबंधित त्या संपूर्ण गुरु परंपरेमध्ये त्यांची ती प्रॅक्टिस आहे, त्या परंपरेमध्ये अशा गुरुकडे जाऊन तुम्ही मंत्र घ्यावा, अनुष्ठानही घ्यावं, उपासना पद्धती घ्याव्या, त्यांच्याकडून त्याचे व्रत धारण करावे. आता जर मला विचाराल तर मी सांगेन की
संपूर्ण आपला दत्त संप्रदाय आहे. यामध्ये आदिगुरु संप्रदाय म्हणतो आपण. तर आदिगुरु म्हणजे दत्तात्रय, जे आदिगुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत ते. तर आदिगुरु संप्रदायानुसार आपण कायम मी सगळ्यांना सांगतो की आमचा ऑफिशियल ग्रंथ म्हटलं तर तो म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. गुरुचरित्रही आहेच आहे, पण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा मुख्य आहे. गुरु लीलामृत देखील आहे, त्याचं जास्तीत जास्त पारायण करणे. अजून गुरुमंत्र आहे आपला जो आहे तो. अनुष्ठान आहेत. अनुष्ठानामध्ये मी एक सांगतो की अनघाष्टमीचं व्रत, कुठलीही अष्टमी, दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी, याला अनघाष्टमी मानून दत्तगुरूंची भारे अनघा लक्ष्मी हिचं अनुष्ठान करणे, ही देखील इच्छापूर्तीचं खूप मोठं सुलभ साधन आहे म्हणेन. अनेक स्त्रिया, पुरुष देखील करू शकतात, पण अनेक स्त्रिया आदिगुरु संप्रदायातल्या आहेत ज्यांनी याचा अनुष्ठान केलंय आणि त्यांना प्रचंड लाभ झालाय. म्हणजे चांगले अनुभव त्यांचे ऐकायला मिळालेले आहेत. अगदीच सांगायचं म्हटलं तर असे बरेच, नाव नाही घेणार त्यांचं, पण बरेच लोक आहेत की जे अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी अनघाष्टमीचं व्रत केलं, त्याला त्याचा उपयोग झालेला आहे. काहींना घर होत नव्हतं, काहींचं लग्न ठरत होतं, स्त्रियांचं मुलींचं, त्यांची लग्न ठरली त्यांनी. असेही काही चांगले अनुभव आहेत. तर अनघाष्टमीचं व्रत आहे, तसं इतरही अनेक देवतांचे आहेत. तर हे ओळखण्यासाठी माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही ज्या संप्रदायात आहात, तुमचं जे आराध्य आहे, तर तेच आराध्य असलेले कोणी गुरु असतील, त्या गुरूंकडून पूर्ण अनुग्रह घ्या. ओके, अनुग्रहांचे पद्धती असतात. अनुग्रह म्हणजेच दीक्षा आपण त्याला म्हणतो. तर त्यामध्ये मंत्राचे असतात, साधनांचे अनुग्रह असतात. अजून यज्ञासंदर्भात पण षडद्व शोधन नावाची एक दीक्षा असते. ओके, ही सगळ्या संप्रदायात करतात असं नाही, पण आदिगुरु संप्रदायामध्ये आहे. ज्यांना कोणाला मला गुरु करायचं असेल तर मी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यापूर्वी त्यांना पहिलं षडद्व शोधन दीक्षा, त्यानंतर गुरुमंत्र दीक्षा आणि मग शक्तिपात दीक्षा असा प्रकार असतो. तर हे करण्यापूर्वी हे सगळं या काही नियम असतात, असे प्रत्येक संप्रदायात असतात. असं झालेलं खूप चांगलं. ओके, जर समजा तुम्हाला ते शक्य नाही तर कोणतेही जागृत मंत्र जास्तीत जास्त उच्चारण करायला सुरुवात करा. याचे कुठलेही असे काही कडक नियम नसतात असं मला सगळ्यांना सांगणं आहे. असं मी म्हणेल की अगदीच खूप अपवित्र राहणं आणि खूप अभद्र बोलणं आणि मग तुम्ही असं करणं हे त्यामध्ये येत नाही. तरी मनातल्या मनात नामस्मरण नक्कीच करू शकतो आपण. हे जास्तीत जास्त करावं.